हॅलो, वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर आज आपण इंडायसेस बघणार आहोत. इंडायसेस इज प्लुरल फॉर्म ऑफ इंडेक्स. इंडेक्स किंवा एक्सपोनेंट किंवा पॉवर काहीही म्हणू शकतो आपण या टॉपिकला. सो इंडायसेस हा इंडेक्सचा प्लुरल फॉर्म आहे, म्हणजे इनडायरेक्टली आपण इंडेक्स बघणार आहोत. The indices are also known as power or exponent, which is raised to a number or variable. Index or indices याला पॉवर किंवा एक्सपोनेंट असंही म्हणतात, जसं मी आता म्हणलं, आणि which is raised to a number or variable. आता आपण x raised to n किंवा 2 raised to 4 असं म्हणतो, तर तो जो raised to 4 असतो, जो आपण बेसच्या डोक्यावर जो इंडेक्स लिहितो किंवा तो जो नंबर लिहितो, त्याला इंडेक्स किंवा पॉवर किंवा एक्सपोनेंट म्हणतात. इट शोज द नंबर ऑफ टाइम अ गिवन नंबर हॅज टू बी मल्टिप्लाइड. म्हणजे एखादा नंबर किती वेळा त्याच नंबरशी मल्टिप्लाय करावा हे त्या इंडेक्सनी आपण दाखवतो. म्हणजे a raised to m म्हणजे m टाइम्स m वेळा a सोबत मल्टिप्लाय करायचा. आता a raised to 3 असेल तर a into a into a म्हणजे a सोबत 3 वेळा मल्टिप्लाय करायचा. तर आता ह्याच्यात a जो आहे त्याला बेस म्हणतात आणि m जो आहे त्याला इंडेक्स म्हणतात. आता याचे काही लॉज आहेत इंडायसेसचे, ते लॉ आपण बघूयात. पहिला रूल, if a constant or variable has index as 0, then the result will equal to 1 regardless of any base value. कुठलाही जो नंबर आहे किंवा जो बेस आहे तो कोणताही नंबर असेल, काहीही असेल, पण जर त्याचा इंडेक्स 0 असेल तर त्याचं आन्सर 1च येतं. 5 raised to 0 म्हणजे a raised to 0 equal to 1. a हा कोणताही नंबर असू शकतो. 5 raised to 0 1 आन्सर येतं. 12 raised to 0 1 आन्सर येतं. कोणताही नंबर raised to 0 आन्सर 1च येतं. Next rule, if the index is negative value, then it can be shown as a reciprocal of positive index raised to the same variable. म्हणजे एखाद्या व्हॅल्यूचा, एखाद्या नंबरचा इंडेक्स हा निगेटिव्ह मध्ये असेल तर तो रेसिप्रोकल म्हणून घेतला जातो त्या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये किंवा काही आपण जे सॉल्व्ह करत असू तेव्हा. रेसिप्रोकल म्हणजे 1 बाय तो नंबर आणि पण त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह मध्ये. आता a raised to minus p तर ते 1 बाय a raised to plus p, त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह इंडेक्स घेतो raised to हे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 raised to minus 1 असेल तर तो आपण 1 by 5 घेतो. 8 raised to minus 3 असेल, सॉरी इथे raised to चं साइन राहिलं, तर 8 raised to minus 3 असेल तर त्याचा रेसिप्रोकल म्हणून आपण 1 by 8 raised to 3 असा लिहितो. म्हणजे -3 या साईडला निगेटिव्ह आहे तर तो या साईडला रेसिप्रोकल होऊन त्याचा पॉझिटिव्ह होतो. Okay. Next rule, to multiply two variable with same base, we need to add its powers and raise them to that base. दोन व्हेरिएबल्सचा किंवा जे आपल्याला मल्टिप्लाय करायचे असे दोन नंबर्स, त्याचा जर बेस सेम असेल आणि पॉवर जर वेगळी असेल तर बेस 1 ठेवायचा आणि त्या पॉवरची ॲडिशन करायची. म्हणजे a raised to p आणि a raised to q असे जर आपल्याला दोन नंबर्स मिळाले आणि त्याची मल्टिप्लिकेशन करायची असेल तर a हा सेमच बेस आहे, फक्त इंडायसेस वेगळे आहेत. सो a raised to p plus q त्या दोघांची ॲडिशन करायची कारण त्याचा बेस सेम आहे. 5 raised to 2 आणि 5 raised to 3 ची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची असेल तर 5 raised to 2 plus 3 म्हणजे 5. Next, to divide two variable with same base, we need to subtract the power of denominator from the power of numerator and raise it to that base. Same as it is. इथे फक्त जेव्हा मल्टिप्लिकेशन करायचं असेल तेव्हा ॲडिशन वापरतो आणि जेव्हा डिव्हिजन करायची असेल तेव्हा सबट्रॅक्शन करायची.
ओके, बेस सेम असल्यावर आता इथे a रेस टू p डिवायडेड बाय a रेस टू q असं आहे. इथे डिव्हिजन आहे आणि बेस सेम आहे. मग जेव्हा डिव्हिजन असते 2 नंबरची आणि बेस सेम असतो, इंडायसेस वेगळे वेगळे असतात, तेव्हा इंडायसेसची सबट्रॅक्शन करायची. पण जेव्हा बेस सेम असतो, इंडायसेस वेगळे वेगळे असतात, पण तेव्हा मल्टिप्लिकेशन करायची असते 2 नंबरची, तेव्हा इंडायसेसची ॲडिशन करायची. आता इथे डिव्हिजन आहे, सो आपण सबट्रॅक्शन करणार. 10 रेस टू 4 डिवायडेड बाय 10 रेस टू 2 आपण केलं तर 10 रेस टू 4 मायनस 2. सबट्रॅक्ट पॉवर ऑफ डिनॉमिनेटर फ्रॉम न्यूमरेटर. डिनॉमिनेटरच्या पॉवर मधून न्यूमरेटरची पॉवर सबट्रॅक्ट करायची. सॉरी, सबट्रॅक्ट पॉवर ऑफ डिनॉमिनेटर फ्रॉम पॉवर ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या पॉवर मधून डिनॉमिनेटरची पॉवर सबट्रॅक्ट करायची. सो 10 रेस टू 4 डिवायडेड बाय 10 रेस टू 2 म्हणजे 10 रेस टू 4 मायनस 2. सो आन्सर 10 रेस टू 2 means 100. Okay. Rule 5. When a variable with some index is again raised with different index, then both the indices are multiplied together raised to the power of same base. एखादा असा नंबर असेल की ज्याला एक इंडेक्स असेल, पण त्या नंबरला सुद्धा त्या इंडेक्स सकट अजून एक इंडेक्स दिलेला असेल, तर त्या दोन इंडेक्सची मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे आता सपोज a रेस टू p असे आपल्याला दिलाय इंडेक्स किंवा एक्सपोनंट a या बेस साठी, पण त्याला तो जो होल नंबर a रेस टू p होईल, त्याला सुद्धा अजून एक इंडेक्स म्हणून q दिलेला आहे, त्याला सुद्धा रेस टू पॉवर q अशी दिलेली आहे. तर p आणि q हे जे दोन इंडेक्स आहेत a या बेसचे, त्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन करायची बेस सेम ठेवून, a बेस ठेवून. ओके, सो आता 8 रेस टू 2 रेस टू 3 असेल, तर 8 रेस टू 2 इंटू 3 म्हणजे 8 रेस टू 6. नेक्स्ट, when two variables with different bases but same indices are multiplied together, we have to multiply its base and raise the same index to multiplied variable. ओके, आता एखादा नंबर दोन नंबर आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. वरच्या सारखाच रूल आहे, फक्त इथे इंडेक्सिंग उलट आहे. इथे जेव्हा दोन नंबर्स आपल्याला मल्टिप्लाय करायचे पण त्याचे बेस वेगळे आहेत आणि इंडेक्स सेम आहेत, तर तेव्हा ते दोन नंबर्सची मल्टिप्लिकेशन करायची, रेस टू सेम इंडेक्स घ्यायचा. आता सपोज इथे 3 रेस टू 2 आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि 5 रेस टू 2 मल्टिप्लाय करायचं आहे. आता हे दोन बेस वेगळे वेगळे आहेत, सो या दोन बेसची मल्टिप्लिकेशन करायची आणि इंडेक्स सेम ठेवायचा. सो 3 इंटू 5 15 रेस टू 2 हे झालं याचा आन्सर. Next, when two variables with different bases but same indices are divided, then we require to divide bases and raise the same index to it. Same as it, rule 6 सारखं, फक्त इथे डिव्हिजनला आपण सबट्रॅक्शन करतो. सो बेस जर डिफरंट असतील आणि इंडेक्स जर सेम असतील आणि आपल्याला त्या दोन नंबर्सची डिव्हिजन करायची असेल, तर बेसची डिव्हिजन करायची आणि रेस टू तो इंडेक्स द्यायचा. सो आता 3 रेस टू 2 डिवायडेड बाय 5 रेस टू 2 असे आपल्याला करायचं असेल, तर 3 बाय 5 बेसचं डिव्हिजन करायची बेसची आणि रेस टू 2 लिहायचं. सो 3 बाय 5 रेस टू 2 म्हणजे दॅट पर्टिक्युलर इंडेक्स जो दिलाय तिथे, आपल्याला आता इथे 2 दिलाय म्हणून मी 2 बोलले. नेक्स्ट अँड लास्ट, an index in the form of fraction can be represented as radical form. Okay, सपोज एखादा जो इंडेक्स आपल्याला दिलाय तो फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे 1/2 3/2 8/4 वगैरे असं, सो तो रॅडिकल फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता सपोज 8 रेस टू 1/2 असं दिलेलं असेल, तर आपण √8 असंही त्याला लिहू शकतो. रिप्रेझेंटेशन फॉर्म, अनदर रिप्रेझेंटेशन फॉर्म, बेसिकली एवढं त्यांना रूल 8 मध्ये सांगायचंय.
सो हे आपण 8 लॉज ऑफ इंडायसेस बघितले. इंडेक्स म्हणजे काय बघितलं. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.